अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा.
हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते.
संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा
व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो.
पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखे मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखे मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखे मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो,
ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते.
शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघी स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघी स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल
तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा.
हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते.
संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा
व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखे मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात, याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखे मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात, याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो.
पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो,
ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघी स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघी स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते.
शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहाय्यकाचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी "अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई" हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल
तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघी स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघी स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेहरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा.
हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे, राजन भिसे, नकुल घाणकर हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या पिढ्यातील आणि परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या सासू आणि सून यांच्यातील नात्यावर आधारित आहे. सुरुवातीला नेहमीच्या सासू-सुनेच्या खटपटी आणि पारंपरिक विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु कथेमध्ये घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे या दोघींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. संकटाच्या काळात एकमेकींशी मतभेद विसरून या दोघं स्त्रिया एका उभ्या राहतात आणि एकमेकींची ताकद बनतात. याभोवती चित्रपटाचा प्रवास फिरतो. चित्रपटाचे काही सकारात्मक बाजू. निर्मिती सावंत व प्रार्थना बेरे यांचा दमदार अभिनय. निर्मिती सावंत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने पडदा व्यापून टाकला आहे. प्रार्थना बेरेने देखील त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहून भावनिक प्रसंग कौशल्याने हाताळले आहेत. स्त्री शक्ती आणि सहकार्याचा संदेश. एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते तेव्हा संकटावर मात करणे सोपे होते, हा सकारात्मक संदेश चित्रपट देतो. पहिल्या भागातील काही अचानक घडणारे वळण प्रेक्षकांना धक्का देतात आणि कथेत रस निर्माण करतात. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. टीव्ही मालिकेसारखी मांडणी. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नेहमीच्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीऐवजी हा चित्रपट खूप जास्त मेलोड्रामा आणि गंभीर वळणावर जातो, ज्यामुळे काही भाग मालिकेसारखा वाटतो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथा ताणल्यासारखी वाटते आणि काही प्रसंग खूपच प्रेडिक्टेबल होतात. पहिल्या भागातील काही संवाद आणि पात्रांचे वर्तन सर्वसामान्य जगण्यापासून थोडे दूर आणि अतिनाट्यमय वाटते. शेवटी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा बाईपण भारी देवासारखा निखळ मनोरंजक चित्रपट नसला तरी तो सासू-सुनेच्या नात्यातील भावनिक गांभीर्य आणि बंध दाखवणारा प्रयोग आहे. जर तुम्हाला निर्मिती सावंत, प्रार्थना बेरे यांचा अभिनय आवडत असेल आणि कौटुंबिक भावनिक सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एक वेळ पाहण्यासारखा आहे.